विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या घटकासह नवीन व्हिडिओसह. बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या कूटप्रश्न किंवा संख्या कोडे या प्रकारचे प्रश्न आपण कालपासून सुरू केलेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहिले होते. आजच्याही व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. विविध नमुन्याचे प्रश्न कसे सोडवायचे त्यातला आजचा पहिला प्रश्न आहे. वर्तुळाच्या आत एक संख्या दिली आहे 131. वर्तुळाच्या बाजूने काही अंक दिले 1, 6, 5, 4, 3, 2. त्याच पद्धतीनं इथंही वर्तुळाच्या आत 248 ही संख्या दिली आहे. बाजूने 2, 2, 0, 4, 6, 8 असे अंक दिलेत. या वर्तुळाच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल हे शोधायचं आहे. 5, 3, 3, 7, 9, 1 हे अंक दिलेत. पर्याय 132, 320, 274 आणि 262. आता उत्तर काढण्यासाठी आपण इथं जो संबंध असेल तो शोधून इथं तो अप्लाय करणार आहोत. मग सुरुवातीला जर आपण या संख्येतील अंकापासून तयार होण्याची संख्या जर तयार केली तर ती 165 होईल आणि याच्यापासून तयार केलेली संख्या जी आहे ती 234 होईल. यांची जर वजाबाकी केली तर किती येते बघा. 1, 6 तून 3 गेले 3. इथं मात्र खालचा अंक मोठा आहे तरी वजाबाकी करू आपण. वजाबाकी 1 येते. फक्त इथं आपली नियमित वजाबाकी आहे. इथं मात्र हा अंक मोठा असल्यामुळं आपली वजाबाकी नियमितपणे होत नाही तरी सुद्धा या अंकातून या अंक वजा करून आपल्याला 131 मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने इथंही करूया. संख्या आपली तयार होईल 220 आणि वजा करावं लागतील आपल्याला 468. या पद्धतीने जर संख्या तयार केली तर 12तून 7 गेले 5 राहिले. हातच्या माघारी गेले. 5 मधून 2 गेले 3 राहिले. अशा पद्धतीने उत्तर मिळत नाही. मग काय करावं लागेल बघा. आपण थोडस विचार करू. वजाबाकी न करता उत्तराकडे जाण्यासाठी काय करू. हे 2 अंक यातला फरक 1 आला. हे 2 अंक यातला फरक 3 आला. हे 2 अंक यातला फरक 1 आला. अशा पद्धतीनं इथं 131 ही संख्या तयार झाली. आपण आता या 2 अंकातील फरक बघू. 2 आणि 4 यातला फरक 2 आहे. हे 2 अंक यातला फरक बघू आपण 4 आहे आणि यातला फरक बघू आपण 8 आहे. आणि मग याच्यापासून तयार झालेली संख्या आहे 248 जी आपल्याला इथे दिसते आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं पुढे संख्या तयार करू. या दोन्हीतला फरक बघा 5 आणि 7 2चा येईल. या दोन्हीतला फरक बघा 3 आणि 9 6चा फरक येईल. आणि या दोन्हीतला फरक बघा 3 आणि 1 2चा फरक येईल. या पद्धतीने जर उत्तर काढलं तर आपल्याला 262 हे उत्तर मिळतं. आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर दिसत आहे 262. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न बघूया दुसरा. इथं संख्यांची मांडणी अशा पद्धतीने केली बघा. इथं 52 आहे, इथं 17 आहे, इथं 12 आहे, इथं 8 आहे आणि मध्ये जो चौकोन आहे त्याच्यामध्ये 89 आहे, 61 आहे, 33 आहे, 24 आहे, 49 आहे, 167 आहे, 121, 61, 33, 15 प्रश्नचिन्ह. या 4 संख्यामध्ये निश्चितपणे संबंध प्रस्थापित करून आपल्या मधल्या संख्येपर्यंत पोहोचायचा आहे. बहुतेक वेळा या बाहेरच्या संख्यांची बेरीज ही मधली संख्या असते किंवा या 2 संख्यांचा गुणाकार
या दोन संख्यांचा गुणाकार, यांच्यातली बेरीज किंवा यांची फरक, किंवा या दोन संख्यांचा गुणाकार, या दोन संख्यांचा गुणाकार, त्यातला फरक किंवा त्यांची बेरीज, किंवा या दोन संख्यांची बेरीज वजा या दोन संख्यांची बेरीज, अशा पद्धतीने असेल. या दोन संख्यांची बेरीज, या दोन संख्यांची बेरीज, त्यांच्यातला फरक असेल. परंतु आपण पहिल्यांदा फरकच बेरीज करून बघूया. 52 अधिक 17 अधिक 8 अधिक 12. तर हे 8 आणि हे 52 यांची बेरीज झाली 60. 60 मध्ये हे 10 आणि हे 10, 80 झाले. 80 7 87 2 89 झाले, जे की आपल्याला मध्ये दिलेले आहेत. ही बेरीज करून बघूया आपण. 61 अधिक 24 अधिक 33 अधिक 49. हे 9 आणि ही 1 यांचा 1 दशक झाला. हे 4 दशक, 5 दशक झाले. हे 6 दशक, 11 दशक झाले. हे 2 दशक, 13 दशक झाले. हे 3 दशक, 16 दशक झाले. मोजायचे राहिलेत हे 4 आणि 3, 167 झाले, जे की आपल्याला मध्ये दिलेलं आहे. म्हणजे या बाहेरच्या संख्यांची बेरीज इथं दिलेली आहे. या बाहेरच्या संख्यांची बेरीज करावी लागेल. 121 अधिक 61 अधिक 13 अधिक 15. आता बघा, इथलं 1 दशक, इथले 3 दशक, इथले 6 दशक. 1 आणि 3 4, 4 आणि 6 10 दशक झाले. हे 12 दशक, 10 आणि 12 22 दशक झाले. आणि एक किती होतात बघा, 1 3 4 5, 22 दशक आणि 9 एकक. बेरीज चुकलेली आहे आपली करताना. इथं काय गोळ झाला बेरीज करताना, परत एकदा बेरीज करूया आपण. हे 12 दशक, हे 6 दशक, 12 आणि 6 18 दशक, हे 3 दशक आणि हे 4 दशक. इथं 22 दशक झाले. बारा 6 18 आणि 3 21 आणि 1 22 दशक झाले. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 9 व्हायले. म्हणजे आपल्याला 229 सूत्र आलं. इथं काहीतरी घोळ व्हायला लागला आपला. घोळ काय व्हायला बघा, हे 1 सुट्टे मोजत नाही आपण, ते जर मिसळले तर 230 झाले. परीक्षेत असा गोंधळ होतो. 230 आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, जे की इथे येईल. पुढचा प्रश्न बघा. इथं 4 64 32 16 8 80 40 5 10 20 प्रश्नचिन्ह 40 20 5 10 अशा संख्या दिलेल्या आहेत. इथं जर या 4 न या 32 ला भागलं तर 8 येत आहेत बघा. 32 ला 4 न भागलं तर 8 येत आहेत. 64 ला या 4 न भागलं तर हे 16 आहेत. या 5 न 80 ला भागलं तर 16 यायला पाहिजे इथं, जे येत नाहीत. म्हणजे हा आपण जो आता तर्क लावत होतो तो चुकीचा आहे. मग हे करत असताना असं लक्षात आलं बघा, काय लक्षात आलं, हा जो नंबर आहे किंवा ही जी संख्या आहे 4, तिची दुप्पट इथं आहे. इथून आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण जाऊया, उलट दिशेने. 4 ची दुप्पट 8 आली, 8 ची दुप्पट 16 आली, 16 ची दुप्पट 32 आणि 32 ची दुप्पट 64 आली. इथं बघा, या संख्येची दुप्पट 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 2 20, 20 गुणिले 2
40. 40 गुणिले 2 80. म्हणजे ह्या संख्येची दुप्पट इथं, हीची दुप्पट इथं. बघा 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20, 20 ची दुप्पट 40. म्हणजे या संख्येची दुप्पट इथं असणार आहे. म्हणजे इथली संख्या याच्या निम्मी असणार आहे. 5च्या निम्मे म्हणजेच 5/2 जे असतात अडीच, जे आपण गणिताच्या भाषेत लिहितो 2.2.5, जे की आपल्या पर्याय दिसत आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. इथं त्रिकोणाच्या आत एक संख्या दिली आहे 3, बाजूला 2 आणि 3 दिले आहे. इथं त्रिकोणाच्या आत एक संख्या दिली आहे 10, बाजूला 4 आणि 5 दिलेत. इथं प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि त्यासाठी आपल्याला बाजूला संख्या दिलेत 7, पर्याय दिलेत 21, 32, 22. प्रश्नचिन्ह. आता सरळ दिसताना बघा काय दिसतंय, उत्तर त्या पद्धतीने येते का बघूया आपण. इथले 2 इथं 4 झालेत, इथं 6 झालेत, 2 न वाढलेत. इथले 3 इथं 5 झालेत, इथं 7 झालेत, 2 न वाढलेत. म्हणजे इथला फरक इथं ठेवलाय, इथला फरक इथं ठेवलाय. इथला फरक बघा 7चा आहे. म्हणजे इथली संख्या 17, पर्याय 17 नाही. मग आता गणित कसं करायचं बघा. या 2 संख्याचा गुणाकार करू आपण आणि त्याचे जर निम्मे केले आपण तर आपल्याला मधली संख्या मिळते. त्याच पद्धतीने या 2 संख्याचा गुणाकार करू. we got 20. if we divide 20 by 2 we got 10. म्हणजे जर यांचा गुणाकार 20 आला, 20ला आपण 2 न भागलं तर आपल्याला 10 मिळतात, जे की इथे लिहिले. म्हणजे या 2 संख्यांचा गुणाकार त्याच्या निम्म इथं असणार आहे. या 2 संख्यांचा गुणाकार 6 गुणिले 7 42 होतात. 42/2 केलं तर आपल्याला 21 मिळत आहेत. पर्याय 21 आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1 ला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आता इथं सुद्धा बघा 7, 36, 2, 27, 72, 4, 70, 9, 69, 152, 95, 15, 4, प्रश्नचिन्ह 123. संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इथं 36 आणि इथं 2 दिसतंय. या दोन्हीचा गुणाकार इथं दिसतोय. परंतु बघा 70 गुणिले 9 केल्यानंतर 630 यायला पाहिजे, जे इथं नाही. मग आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. ज्यावेळेस अशा संख्या दिल्या असतात त्यावेळेस बाहेरच्या संख्यांची बेरीज इथं येण्याची शक्यता असते, किंवा या 2 संख्यांची बेरीज, या 2 संख्यांची बेरीज त्यातला फरक असतो, किंवा या 2 संख्यांची बेरीज, या 2 संख्यांची बेरीज तिथला फरक असतो, किंवा या 2 संख्येचा गुणाकार, या 2 संख्येचा गुणाकार यातला फरक असतो. अशा पद्धतीने आपल्याला चेक करत जावं लागतं. मग आता इथं बघा आपण पहिल्यांदा बेरीज करत जाऊया. 7 अधिक 36 अधिक 2 अधिक 27. आता हे 7 आणि 2 9 होतात. 27 आणि 9 36, 36 आणि 36 72 होतात. म्हणजे यांची जर आपसात बेरीज केली तर आपल्याला मधली संख्या उत्तर म्हणून मिळाली. आपण इथं पण ते अप्लाय करून बघू. 4 अधिक 70 अधिक 9 अधिक 69. बघा हे 70 आहेत, हे 69 आहेत. यातला एक इथं घेतला 70 झाले. 70 आणि 70 140. इथं 8 आणि हे 4, 8 आणि 4 12. इथं 8 का घेतले तर इथलं काउंट करायला आपण 70 करताना इथला 1 घेतला होता. हे 70 आणि हे 70 140 तोंडी बेरीज करायची होती. इथं 8 राहिले. हे 8 आणि 4 12 झाले. 140 आणि 12 152. बघा इथं मध्ये लिहिलंय. म्हणजे यांची आपसात बेरीज 152 येते. यांची आपसातल्यांची बेरीज 123 येणार आहे. त्यासाठी आपण
बघा, 95 अधिक 15 अधिक 4 अधिक प्रश्नचिन्हाची जागी संख्या बरोबर 123. 95 5 100 आणि 10 110 झाले. 110 आणि 4 114 मध्ये काय आधी करावं म्हणजे आपल्याला 123 मिळतील. 114 मध्ये 9 अधिक केले की आपल्याला 123 मिळतात. पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर म्हणून सापडतो आहे या पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. चौकोनात 6 दिलाय आणि चौकोनाच्या बाहेर 2 आणि 3 दिलाय. चौकोनात 84 आहे, चौकोनाच्या बाहेर 7 आणि 12 आहे. चौकोनातली संख्या शोधायची आहे, चौकोनाच्या बाहेर 15. इथं आपले पाढेपाठ असतील तर उत्तर आपल्याला क्षणात सापडते. बघा, 3 गुणिले 2 6 जे चौकटीत दिलेले आहेत. 12 गुणिले 7 जे 84 चौकटीत दिले आहेत. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार 15 गुणिले 9 15 9 135 जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत. म्हणजे या चौकोनात 135 ही संख्या येणार आहे. पुढचा 7वा प्रश्न बघूया. इथं 4 9 आणि 6 वायच्या आकारात दिलेत. या वायच्या आकारात काय घेऊन देणं, आपल्या ह्या अंकांचा संबंध किंवा या संख्येचा संबंध जोडायचा असतो. 9 16 12 दिले आहेत. 16 प्रश्नचिन्ह 20 दिले आहेत. आता उत्तर काढायचं असेल तर आपल्याला यांच्यामध्ये संबंध जोडताना आपण असं करूया, या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 4 गुणिले 9 जर केलं तर आपल्याला 36 मिळतात. आणि 36 इथं हे जे 6 दिलं आहे त्याच्या वर्गाच्या बरोबर आहे. या दोन्हीचा गुणाकार करूया आपण. 9 गुणिले 16 144 होतात. आणि 144 हा 12चा वर्ग आहे, जे की इथं आपल्याला दिसतंय. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार हा याच्या वर्गाबरोबर असणार. 20चा वर्ग आहे 400. 20चा वर्ग 400 आहे. जर इथली संख्या या दोन्हीचा गुणाकार 400 होत असेल, इथली संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 400 ला 16 ने भागावं लागेल. 16 1 16 16 दोन्ही 32 उरले 8. 8च्या पुढे हा शून्य घेतला, 80 झाले. 16 पंचे 80 म्हणजे भाग 25चा बसला, जे की आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणजे 16 आणि 25चा गुणाकार 400 येतो आणि 20चा वर्ग सुद्धा 400 आहे. पुढचा नेक्स्ट प्रश्न. इथं आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत बघा. 5 6 8 3 आणि 6 10 4 7 2 26 9 7 8 6 प्रश्नचिन्ह. या संख्यांचा आपसात बाहेरच्या काहीतरी संबंध जोडून आपल्याला या संख्येवर द्यायचा. बऱ्याच वेळा काय असतं, या संख्यांची बाजूच्या बेरीज केली तर इथे येते, परंतु इथली संख्या इथल्या संख्येच्या बेरीजपेक्षा छोटी दिसते आहे. म्हणजे इथं बेरीज करून आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचणार नाही. इथं सुद्धा बघा 14 आणि 7 21 21 आणि 2 23 होतात. इथं 26 आहे. म्हणजे बेरीज जुळत नाही. मग या दोन्हीचा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी करून बघू. जर आपण 5 गुणिले 3 केले तर आपल्याला मिळतात 15 आणि 6 गुणिले 8 केले तर आपल्याला मिळतात 48. अशा पद्धतीने चेक करावं लागेल. या 15 आणि 48 मध्ये काही संबंध जोडून आपण 6 पर्यंत पोहोचू शकणार नाही. 6 पर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. विचाराची दिशा बदलावी लागेल.
मग आता बघा मी काय करतोय, दिशा कशी बदलतोय. जर मी या 5ला 6 गुणलं तर मला 30 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं मी या 3ला जर 8 गुणलं तर मला 24 मिळत आहेत. आणि यांची जर मी वजाबाकी केली, 30 मधून 24 वजा केले तर मला 6 मिळत आहेत. म्हणजे मी इथपर्यंत 6 मिळवण्यात यशस्वी झालो. आता बघा काय केलं तर आपण यांचा गुणाकार केला, म्हणजे यांचा गुणाकार करू. 10 × 4 = 40. 10 आणि 4 यांचा गुणाकार येतो 40. 2 × 7 = 14. If we subtract 14 from 40, we get 26. जर आपण 40 मधून 14 वजा केले तर आपल्याला 26 मिळतात, जे इथं लिहिलेलं आहे. म्हणजे या दोन्हीचा जो गुणाकार असेल, त्यांची वजाबाकी केल्यानंतर जी संख्या मिळेल ती या ठिकाणी असणार आहे. मग आपण आता बघा 9 × 7 63. 6 × 8 48. आणि आपलं ठरलं होतं यांचा गुणाकार याची वजाबाकी करायची. 13तून 8 गेले, 5 राहिले, हातचा परत दिला. 6तून 5 गेले, 1 राहिला. म्हणजे वजाबाकी आली 15. उत्तरासाठी 15 आपल्या पर्याय 2 क्रमांकाला दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूवर 3, 5, 4, 5, 12, 13, प्रश्नचिन्ह 17, 15 या संख्या वाचल्यानंतर आपण 6वीत शिकलेलो पायथागोरसचा प्रमेय मला आठवला. त्या पद्धतीने उत्तर निघते का बघू आपण. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, काटकोन करणाऱ्या दोन बाजू, जिथं काटकोन केला, काटकोन करणाऱ्या दोन बाजू, ही बाजू आणि ही बाजू यांचा जर वर्ग केले आणि त्यांची जर बेरीज केली तर याच्या वर्गा एवढी मिळते. जे की इथं दिसतंय बघा, 3चा वर्ग केला अधिक 4चा वर्ग केला. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, बेरीज आली 25, जे की याचा वर्ग आहे. त्याच पद्धतीने इथं सुद्धा होते बघा. जर आपण 5चा वर्ग केला, 12चा वर्ग केला, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, यांची बेरीज केली तर आपल्याला 169 मिळते, जे की 13चा वर्ग आहे. म्हणजे इथली संख्या काढण्यासाठी याचा वर्ग आपल्याला माहित पाहिजे. पहिल्यांदा 17चा वर्ग आहे 289, आणि हा वर्ग कधी मिळतोय, याचा वर्ग आणि याचे वर्ग बेरीज केल्यावर. जर याचा वर्ग यातून वजा केला, जो की 15चा वर्ग आहे 225, वजा केला तर इथल्या संख्येचा वर्ग मिळेल. 9 मधून 5 गेले, 4 उरले. 8 मधून 2 गेले, 6 उरले. 2 मधून 2 गेले, 0 उरले. 64 इथं पर्याय दिलंय आणि मग आपण इथं फसतो. पटकन 64 गिरवतो, कारण आपण उत्तर 64 काढलंय. उत्तर 64 नाही बाळांनो, या प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येचा वर्ग 64 आहे. 64 घन वर्गमूळ काय आहे, 8. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 8 हे असणार आहे. बघा इथं फसवण्यासाठी तुम्हाला 64 पण दिलेला असतो आणि परीक्षेत नेमका हाच गोळ होता. अशा ठिकाणी आपण निश्चितपणे चुकतो. याची दक्षता पण घ्यायची की आपण चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा. 9, 11, 49, 23, 6, 7, 12, 8, 13, 40, 16, 9, 26, 8 प्रश्नचिन्ह. आपण मगाची जी 2 उदाहरणं बघितली त्या पद्धतीनं सर्वप्रथम आपण काय करू, या बाजूच्या संख्यांची बेरीज करून बघू. 9 अधिक 11 अधिक 23 अधिक 6, 9 आणि 11 20 झाले.
20 आणि 20 40 झाले. 40 आणि 9 49 झाले. हा, आणि मग आपल्याला इथं सुद्धा 49 दिलेत बघा. जर इथं पण बेरीज बाहेरच्या अंकांची किंवा संख्यांची बेरीज इथल्या एवढी आली तर इथलं उत्तर आपलं येणार आहे. म्हणून आपण बेरीज करून बघू. 7 अधिक 12 अधिक 8 अधिक 13. बघा, या 7 आणि या 13ची बेरीज 20 होते आणि या 12ची आणि 8ची बेरीज 20 होते. 20 आणि 20 किती झाले? 40. तोंडी बेरीज करण्यासाठी दशक पूर्ण करून बेरीज करू शकतो. म्हणजे इथली संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 16 अधिक 9 अधिक 26 अधिक 8. 16 9 25. 25 आणि 20 45. 45 आणि 6 51. 51 आणि 8 59. पर्यायात आपल्याला 59 दिसतंय. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 11वा. 1 4 3 2 30. 2 5 4 3 42. 3 6 5 4 प्रश्नचिन्ह. मधल्या संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पहिल्यांदा त्यांची बेरीज करून बघतो. 1 अधिक 4 5. 5 अधिक 3 8. 8 अधिक 2 10. परंतु इथं 30 आहे. 30 पर्यंत आपल्याला कसं जाता येईल बघा. काय केलं? 1 अधिक 4 अधिक 3 अधिक 2. बेरीज 10 आली आणि आलेल्या बेरजेनं जर मी 3 न गुणलं तर मला 30 मिळालेत. इथं पण त्याच पद्धतीने करून बघू आपण. 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 बरोबर. 3 आणि 2 5. 5 आणि 5 10 आणि 4 14 आले. जर या आलेल्या बेरजेनं इथं पण मग मी 3 न गुणलं होतं, इथं पण 3 न गुणलं, 14चा पाडा मला पाठ आहे. 14 त्रिक 42. म्हणजे इथं या संख्यांच्या बेरजेला 3 न गुण उत्तर मिळणार आहे. बघा, 3 अधिक 6 अधिक 5 अधिक 4. 6 आणि 4 10 झाले. 10 आणि 5 15 आणि 3 18 झाले. 18ला मी 3 न गुणणार का? इथं 3 न गुणलंय, इथं 3 न गुणलंय. 18चा पाडा मला पाठ आहे. 18चा पाडा 3 पर्यंत म्हणल्यानंतर मला मिळतात 8 त्रिक 54. आणि मग 54 मला प्रश्नात पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहेत. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. पुढे बघा, खूप सोपा प्रश्न आहे. वर्तुळाचे 3 भाग केलेत. त्याच्यामध्ये 50 31 9 42 21 7 43 11 आणि प्रश्नचिन्ह. संख्यांची बेसिक क्रिया बेरीज वजाबाकी, काही संख्यांचे गुणाकार भागाकार जर तोंडी येत असतील तर या प्रश्नाचं उत्तर सेकंदात येते. कसं सेकंदात येते बघा. मला असं लक्षात आलं, या दोन्हीची बेरीज 50 अधिक 31 81 आणि मग 81 हा या 9चा वर्ग आहे. बघा, आपली उत्तराची दिशा काही वेळेस चुकण्याची शक्यता असते. आता खाली पण मी केलं 42 अधिक 21. यांची बेरीज मला 63 मिळाली. परंतु 63 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग आता मला उत्तराकडे पोहोचण्यासाठी थोडीशी दिशा चुकल्यासारखं वाटायला. तर दिशा चुकली नाही बाळांनो. काय होतं बघा, या 9 वर्गच घेऊन बसलात तर तुम्ही चुकणार आहेत. या 81ला 9 न भागलं तर मला 9 मिळत आहेत इथं लिहिलेले. किंवा पुढे बघा, 42 अधिक 21 बरोबर 63. या 63ला मी 9 न भागले तर मला मिळत आहेत 7. बघा, इथल्या बेरजेला 9 न भागलं ही संख्या मिळाली, इथल्या बेरजेला 9 न भागलं ही संख्या मिळाली.
इथल्या बेरजेला 9 न भागूया. बेरीज काय येते बघा, 43 अधिक 11 बरोबर 54. 54ला मी 9 न भागलं तर मला मिळत आहेत 6. पर्याय 6 मला दिसत आहे. पर्याय क्रमांक 1. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, 6. पुढचा प्रश्न बघा. 3, 5, 6, 2, 15. 2, 2, 8, 5, 16. 2, 3, 7, 5 प्रश्नचिन्ह. आता आपलं नेहमीच ठरल्याप्रमाणे बाहेरच्या संख्यांची बेरीज करून बघूया या संख्येपर्यंत पोहोचतोय का. आणि मग 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 2 यांची बेरीज आली 8, यांची बेरीज आली 8. 8 आणि 8 16. परंतु वर्तुळातली संख्या आहे 15. याच्यापेक्षा 1 न कमी. आपण इथं बघूया काय होतंय. 2 अधिक 2 अधिक 8 अधिक 5. 8 आणि 2 10 झाले. 5 आणि 2 17 झाले. बेरीज 17 आली आहे, परंतु इथं 16 आहे बघा. इथं 16 आली ती, इथं 15 लिहिलं. इथं बेरीज 17 आले पण इथं 16 लिहिले. मग आपण असं म्हणू शकतो यांची जी बेरीज येईल त्याच्यापेक्षा 1 न कमी इथं असणार आहे बघा. 2 अधिक 3 अधिक 7 अधिक 5 यांचा पूर्ण दशक झाला 10. 10 आणि 5 15. 15 आणि 2 17. इथं 1 न कमी, इथं 1 न कमी, म्हणजे 17 पेक्षा 1 न कमी 16. पर्यायात आपल्या पर्याय क्रमांक 4 दिसतो आहे 16. पुढचा प्रश्न बघूया. 2, 3, 2, 2, 4 आणि वर्तुळाच्या आत 33 लिहिलेलं आहे. 4, 3, 2, 5 वर्तुळाच्या आत 54 लिहिलं आहे. 3, 6, 5, 4 वर्तुळाच्या आत प्रश्नचिन्ह लिहिलं आहे. 94, 86, 82, 78 अशा प्रकारच्या संख्या पर्याय म्हणून दिलेल्या आहेत. आपण बाहेरच्या संख्यांची बेरीज करून याच्यापर्यंत जाता येते का पाहूया. बघा 3 अधिक 2 अधिक 2 अधिक 4 किती येते बेरीज बघा. यांची बेरीज आली 5, यांची बेरीज आली 6. 5 आणि 6 11. अरे पण इथं 33 आहे. मी जर 11ला 3 न गुणलं तर मला 33 मिळत आहेत. इथं बघूया आपण करून. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 5. 3 आणि 2 5. 5 आणि 5 10 आणि 4 14. 14ला जर मी 3 न गुणलं तर मला 42 मिळत आहेत. इथं 54 आहे. मी इथं चुकलोय. मला दिशा बदलावी लागेल विचाराची. आणि मग उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल बघा. सोपी पद्धत आहे. मी पहिल्यांदा या 3चा वर्ग केला, जो आला 9. परत या 2चा वर्ग केला, जो आला 4. या 2चा वर्ग केला, जो आला 4. या 4चा वर्ग केला, जो आला 16. यांची बेरीज केली, या सगळ्यांची बेरीज केली. 16 आणि 4 20. 20 आणि 4 24. 24 आणि 9 33. यांची बेरीज केल्यानंतर मला 33 मिळाले, जे की इथं आहे. काय केलं बघा. वर्तुळाच्या बाहेर असणाऱ्या संख्यांचे वर्ग केले आणि त्यांची बेरीज केली. मग आता इथं मला 16, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 9 25 होतात. पुन्हा 2चा वर्ग 4, 16 आणि 4 20 आणि 9 29 झाले. आणि पुन्हा 5चा वर्ग 25. 29 अधिक 25 जर केले तर मला 54 मिळत आहेत, जे की इथे लिहिले. म्हणजे मला आता इथल्या सगळ्या वर्गांची बेरीज करावी लागेल. 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16
9 6 15 आणि 5 20 आणि 6 26. आजचे गेले 1 1 आणि 1 2 2 आणि 4 3 7 आणि 9 तर एकच संख्या आहेत, म्हणजे बेरीज माझी 76 आली. बेरीज चुकली का? 9 6 15. बेरीज माझी चुकली आहे. बघा आपलं 9 6 15 आणि 5 20 आणि 7 26. हातचे 2 गेले. मी तर हातच्या बेरीज करताना 1 पकडले. 3 आणि 2 5 5 आणि 1 6 आणि 2 8. 86 बेरीज आली आणि पर्यायात मला 86 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा. वर त्रिकोणाच्या बाहेर काही संख्या दिल्यात 16 9 4 आणि त्रिकोणाच्या मध्ये 36 दिल्या. 48 9 8 आणि 54. त्रिकोणाच्या बाहेर संख्या दिल्यात 72 8 6 आणि इथली संख्या शोधायची आहे. त्यासाठी 96 76 48 आणि 32 हे पर्याय मला उपलब्ध करून दिलेले आहेत. 36 आणि या दिलेल्यातल्या कुठल्या तरी एका संख्येचा मला संबंध जोडता येतं का मी बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं या 9चा आणि या 36चा संबंध जोडता येतो. 9ला जर मी 4 न गुणलं तर 36 येतात. म्हणून या 9ला या 8 न गुणलं 72 यायला पाहिजे, इथं 72 नाही. पण हे संबंध जोडताना हे 16 किंवा हे 48 विचारात घेतले नाही. हे 16 48 विचारात घेऊन जर मी उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मला निश्चित मिळेल. बघा या 16ला मी पहिल्यांदा काय केलं, या 4 न भागलं, मला उत्तर मिळालं 4 आणि मिळालेल्या उत्तरानं पुन्हा ह्या संख्येला मी गुणलं तर मला मिळाले 36. पहिली क्रिया काय केली, मी या दोन्हींचा भागाकार केला आणि आलेल्या उत्तराने याला गुणलं. म्हणजे मी आधी या दोन्हीचा भागाकार करणार. 48 भागिले 8 6 आले आणि 6ला मी यानं गुणलं 54 आले. त्याच पद्धतीने मी इथं 72ला 6 न भागलं तर मला 12 मिळाले. 12ला मी या संख्येनं गुणलं. तुम्ही मला इथं 9 न गुणलं होतं, इथं 9 न गुणलं होतं, पण इथं 9 न गुणलेलं, इथं 9 न गुणलं, इथल्या संख्येमुळे गुणलं. इथं 12ला मला 8 न गुणला, 12 8 96. 96 आपल्याला पर्यायात दिसतंय, पर्याय क्रमांक 1. पुढे बघा 16वा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत. इथं 45 35 30 25 पुढे 60 20 40 30 आणि 30. 25 40 35 65 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या काढायची आहे आणि त्यासाठी 36 23 45 60 हे पर्याय दिलेले आहेत. ज्यावेळेस आपल्याला बाहेरच्या संख्या दिसत आहेत त्यांची बेरीज करून पहिल्यांदा बघायचं आणि उत्तराकडे पोहोचायचा प्रयत्न करायचा. आता बघा काय होतंय. 25 अधिक 45 अधिक 35 अधिक 30 बेरीज केली तर एक स्थानचे 5 5 5 15 झाले. हातच्या गेला. 3 आणि 1 4 4 आणि 3 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13 135 बेरीज आली. म्हणजे इथं तर 27 आहेत. मी थोडासा विचार केला. या 135ला मी 5 न भागलं. 5 दुने 10 उरले 3. 3च्या पुढे पुन्हा 5 म्हणजे 35 झाले. 35ला 5 न भागलं मला मिळाले 27. यांची सगळ्यांची बेरीज करून बेरीजेला जर मी 5 न भागलं तर मधली संख्या मिळते. त्याच पद्धतीने आपण इथं पण करून बघूया. 60 अधिक 20 80 80 अधिक 40 120 120 अधिक 30 यांची बेरीज किती आली 150 आली. आणि इथं बेरजेला 5 न भागलं होतं, इथं पण बेरजेला 5 न भागू. भागाकार येतो 30 जो की इथं लिहिलेला आहे. म्हणजे आता उत्तरासाठी आपल्याला या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. बघा बेरीज करून बघूया. 40 अधिक 25 अधिक 35 अधिक 65. एक स्थानचे 3 ठिकाणी 5 आहेत. 15 झाले. हातच्या गेला. 6 आणि 1 7 7 आणि 3 10 10 आणि 2 12 आणि 4 16.
प्रत्येक ठिकाणी आपण 5 न भागलो होतो बेरजेला. 5 न भागूया. 5 एके 5, 5 त्रिक 15, उरले 1, 15 झाले. 15ला पुन्हा 5 न भागलं, 33 आले. मग पर्यायात आपल्याला 33 दिसत आहेत का? हो, येस, हिअर इट इज. यानंतर आपण पुढचा 17वा प्रश्न पाहणार आहोत. इथं बघा काय केलेलं आहे. या 5 पासून बघूया. 5, 25, 48, 12, 9, 81, 64, 16, 7, 49, 15 प्रश्नचिन्ह. या दोन्हीचा संबंध बघा काय केलाय. इथं बघा 5चा वर्ग 25 दिलाय आणि या दोन्ही संबंध बघा. 12ला 4 न गुणलं की 48 मिळाले. इथं बघा या संख्येचा 9चा वर्ग 81 इथं दिलाय. या संख्येला तर 4 न गुणलं 16ला तर ही संख्या मिळते. इथं पण बघा 7चा वर्ग 49 दिलाय आणि इथली संख्या मात्र याला 4 न गुणून म्हणजे 15ला जर आपण 4 न गुणलं तर 60 मिळत आहेत. 60 पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. यानंतर आपण पुढचा 18वा प्रश्न पाहतो. प्रश्न हाही खूप सोपा आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 5, 2, 8 आणि मध्ये 5 लिहिला आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 6, 4, 3 लिहिला आहे आणि मध्ये 7 आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 6, 9, 9 आणि प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 10, 9, 12, 11. आता उत्तर काढण्यासाठी आपल्याला काही निश्चित निकष लावावे लागतील. आपण बघूया बाहेरची संख्यांची बेरीज करून बघूया उत्तराकडे जाण्यासाठी. बघा 2 अधिक 5 अधिक 8 केले तर आपल्याला 15 मिळाले. इथं 5 आहेत. 15ला जर आपण 3 न भागले तर आपल्याला 5 मिळत आहेत. इथं ते सुद्धा बघू. 6 अधिक 4 अधिक 3 केले 13. 13ला 3 न भाग जात नाही म्हणजे आपण हा विचार केलेला चुकीचा आहे. उत्तराकडे कसं जायचं बघा. या दोन्हीची बेरीज करू. 10 आली. या दोन्हीच्या बेरजेतून या शिरोबिंदूचा अंक वजा करू. 5. या दोन्हीची बेरीज करू. हा शिरोबिंदू त्यातून अंक वजा केला तर आपल्याला 7 मिळत आहेत जे इथे लिहिले. म्हणजे या दोन्हीची बेरीज करून त्यातून हे वजा करावं लागेल. 9 अधिक 9 18. 18 मधून हा शिरोबिंदूचा अंक वजा केला किंवा संख्या वजा केली 12. पर्यायात 12 आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 3. यानंतर आजचा 19वा प्रश्न, सेकंड लास्ट क्वेश्चन. संख्या दिलेत बघा. 27, 9, 2, 1, 35, 60, 3, 2, 36, 4, 4 प्रश्नचिन्ह. आता उत्तराकडे जाण्यासाठी काय करावं लागेल बघा. मी पहिल्यांदा या दोन्हीची बेरीज केली. 2 अधिक 1 मला 3 मिळाले. या 3 न या 9 ला गुणले तर मला 27 मिळाले. मग मला पुढे या दोन्हीची बेरीज केली मी. 3 अधिक 2 मला 5 मिळाले. 5 न या अंकाला गुणलं 7 मला 35 मिळाले जे की इथं आहे. म्हणजे या दोन्हीच्या बेरजेनं याला गुणल्यानंतर हे मिळतात. 36ला किंवा 36 येण्यासाठी 4ला किती न गुणल्यानंतर 36 येतात. 4ला 9 न गुणल्यानंतर 36 येतात. म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे 9. 4 मध्ये किती अधिक करावे इथं 4 दिलेत ना. 4 मध्ये किती अधिक करावे म्हणजे 9 मिळतील. 4 मध्ये 5 अधिक करावे म्हणजे 9 मिळतील. आपल्याला पर्यायामध्ये 5 हा पर्याय क्रमांक 3 दिसत आहे. आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहतोय.
इथं 4 3 5 2 आणि मध्ये 27 आहे. इथं पण बघा 5 6 2 3 मध्ये 37 आहे. इथं 5 2 2 9 मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय आहेत 37 45 47 आणि 57. आता उत्तराकडे कसं जायचं? आपण बाहेरच्या संख्यांची बेरीज करू. 4 अधिक 3 अधिक 5 अधिक 2 7 5 12 2 14. 14 आणि 27 मध्ये आपण जुळवू शकत नाही. आपण असं करूया, यांचे वर्ग करूया. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4. यांची बेरीज करूया. 16 9 25, 25 आणि 25 50, 50 आणि 4 54. 54 आली आणि इथं 27 आहेत. जर या बेरजेला मी 2 न भागलं तर मला 27 मिळत आहेत, जे इथं लिहिलंय. मग आता मी इथं 5 चा वर्ग केला 25, 6 चा वर्ग केला 36, 2 चा वर्ग केला 4 आणि 3 चा वर्ग केला 9. बघा 36 आणि 4 40 झाले, 40 आणि 20 60 झाले, 60 आणि हे 9 69 झाले, 69 आणि 5 74 झाले. तोंडी बेरीज आणि त्याला इथल्याप्रमाणे 2 जर भागलं तर मला 37 मिळत आहेत. म्हणजे बाहेरच्या अंकांच्या वर्गाची बेरीज केली आणि त्याचे निम्म केल्यावर मधला अंक मिळाला. झालं, आपलं उत्तर मिळालं. बघा 5 चा वर्ग करावा लागेल 25 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 9 चा वर्ग 81. 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14. हातचे गेले 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 आणि याचे निम्मे करायचे, कारण प्रत्येक ठिकाणी आपण वर्गाची बेरीज केली होती आणि त्याचे निम्म केलं होतं. 5 11चा भाग गेल्यानंतर 5 चा भाग जातो, 1 उरलं, 1 या 4च्या पुढे 14 झाले, 14ला पुन्हा 2 न भागलं 7 आले, 57 येता बकार आणि मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा 57 दिसतोय. अशा पद्धतीने आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत.